नुसतं पाणी घेणे आणि घरापर्यंत सोडणं एवढंच नाही. त्याच्या पाणी ओढण्यापासून किंवा एखाद्या ठिकाणी जमा करण्यापासून तर घरापर्यंत पोहोचेपर्यंत खूप काही गोष्टी आहेत. म्हणून असे 1, 2, 3, 4, 5, 6 असे टप्पे आहेत. हे जलजीवन मिशनचं हा चौथा टप्पा. म्हणजे तुम्ही सांगा प्रवास सुरू व्हायच्या वेळेला पहिला टप्पा होता अंमलबजावणीचा, दुसरा टप्पा होता देखभाल दुरुस्तीचा. आत्ताच 3-4 महिन्यामध्ये त्या जानेवारी महिन्यात संपला तिसरा जलसाक्षरता. आठवपासून तुम्ही आल्या असाल तर प्रशिक्षण नलगेटला पंचायत समिती झालं असेल, त्या 6 गावामध्ये झालं असेल त्याला तुम्ही हा चौथा टप्पा काय स्कूल बळकटीकरण आणि शाळा. त्याच्यावर मॅडम तुम्हाला सांगितलं काल मी सांगितलं. म्हणजे याचा अर्थ असा की पाण्याचा जो मुख्य स्रोत आहे काय आहे, जो आता बिलकुल येऊन नाही राहिला. मला लय परेशान केलं 2-4 दिवस. एवढं परेशान केलं लोकांच्या तब्येती घरात पडून टाकल्या. आता असा तडून लोक झाला नाही. त्याचं कारण काय? कारण की ह्या वातावरणाचा पहिला संपला असं आपण हे सगळं जे आहे पाऊस येणं, पाऊस येण्याची प्रक्रिया, मग त्याला लागणारे घटक, ते झाड आहे, हे काही पर्यावरणातील गोष्टी आहेत, ह्या सगळ्याची देखभाल काळजी घेण्यात म्हणून तुला काय वाटतं बस त्यात लिहून टाकलं हर घर झालं नको हर घर विषय संस्था कसं भेटलं म्हणजे शुद्ध नाही पाणी, शुद्ध पाणी पिण्यायोग्य नाही याची काही गॅरंटी आहे का? पिण्यायोग्य पाणी शुद्ध 100%. मी काय शकतो पिण्यायोग्य पाणी. आणि मग समजा पिण्यायोग्य पाणी असं आहे म्हणजे याचा अर्थ काय ते पाणी इथून झालं त्याचं काय करायचं आहे? पाणी मुबलक आलं पाहिजे, पुरेसं मिळालं पाहिजे, शुद्ध मिळालं पाहिजे, डोकळा येऊ नये गावामध्ये. आणि मग समजा त्याची गरज का पडली गोष्ट एखादी आहे ना, खूप जायचं आहे आता आम्हाला असतं घरी होऊ शकता साहेबाला इतका मोठा पगार आहे, माझ्या घरी लय मोठा धंदा आहे, रोज खातो, रोज आम्हाला रोज खातो आपण, माझ्याच घरी पाहून जायचं आहे बाबा तुझ्या घरी का स्पेशल आपली आपल्या असते का स्पेशल 1000 रुपये किलो देवी ते दर्शनी काय लग्न आंबाच खाऊ घालते खाऊ घालते काय असते काहून जायचं